एकदम झटपट अशी आपली गौरी गणपतीसाठी दुसरा मिठाईचा प्रकार तयार आहे, तो म्हणजे मावा मिठाई किंवा मावा बर्फी। खूप इझिली होते, बेसन बर्फी पेक्षा पण पटकन होते। हे पहा, अगदी 2 साहित्य लागतात, मावा आणि साखर, बाकी काही लागत नाही। तुम्ही डेकोरेशन साठी परत सिल्वर पेपर वगैरे वापरू शकता किंवा काजू बदाम पिस्ता वापरू शकता, त्यांनी फार अट्रॅक्टिव्ह दिसते आणखी। नमस्कार मंडळी, मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनल मध्ये खूप खूप स्वागत करते। तर गौरी गणपती स्पेशल व्हिडिओ पाहत आहोत। तर आज आपण गौरी गणपतीसाठी सेकंड मिठाई पाहणार आहोत, ती म्हणजे माव्याची मिठाई पाहणार आहोत, माव्याची बर्फी पाहणार आहोत। खूप इझिली होते, पटकन होते, सहज होते, कोणती कोणती काळजी घ्यायची हे सुद्धा मी सांगणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यामुळे रेसिपी न पूर्ण पहा, स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला टिप्स कळतील, ट्रिक्स कळतील आणि व्यवस्थित मिठाई कशी सेट होते ते पण कळेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात। गौरी गणपतीसाठी आपण दुसरी बर्फी बनवतोय, त्याच्यासाठी आपण खव्याची बर्फी बनवतोय किंवा मावा बर्फी म्हटलं तरी चालेल। तर त्यासाठी मी इथे खवा घेतलाय आणि कढई व्यवस्थित गरम करून घेतली आहे। त्या टायमाला आपण खवा ऍड करतोय। इथे माझ्याकडे अर्धा किलो खवा आहे। तर व्यवस्थित गरम करून म्हणजे मिक्स करून आधी सैल करायचा, थोडासा खिसून घेतला तरी चालेल, म्हणजे लवकर सैल होईल, आणि नाही घेतला तरी चालतो, तरी काही हरकत नसते, तरी होतो। तर या पद्धतीने आधी फक्त सैल करून घ्यायचा व्यवस्थित। तर जेव्हा तुम्ही शक्यतो मिठाई करत असताना कोणती पण, तेव्हा मोठी कढई, मोठं भांड घ्या, म्हणजे जेवढी तुमची क्वांटिटी असते ना त्याच्यापेक्षा खरंच खूप मोठं घ्यायला लागतं। नाहीतर आता आपण खव्याची आज मिठाई बनवतोय, जर तुम्ही खव्याची बाहेर मिठाई बघितली तर ती व्हाईट दिसते, पण तुम्ही जर घरी बनवली थोडासा ब्राऊन कलर आलेला असतो, कारण आपली भांडी ही म्हणजे जी आपण हलवाई असतात त्यांच्यासारखी नसतात, खूप मोठी मोठी, कारण व्यवस्थित मिक्स करता आलं पाहिजे, फ्राय करता आलं पाहिजे किंवा तळता आलं पाहिजे कोणती पण गोष्ट मिठाईची। या पद्धतीने चिटकत नाही कोणतीच गोष्ट किंवा व्यवस्थित कलर मध्ये होते, त्याच्यामुळे मोठी भांडी घ्यायची असतात शक्यतो, आणि चिटकत सुद्धा नाहीत वस्तू। तर हे आता माझं जवळजवळ सैल झालंय, 1-2 मिनिटं मी असंच परतून घेणार आहे। खवा एकदम व्यवस्थित मऊ झालाय आणि साईडनी सुद्धा मी व्यवस्थित परतून घेतलाय, मऊ लुसलुशीत झालाय, जवळजवळ वितळल्यासारखा। त्या टायमाला आपण साखर ऍड करतोय। अर्धा किलो खव्यासाठी बाहेर 150 ग्रॅम म्हणजे 150 ग्रॅम साखर ऍड केली जाते, पण आपण घरी बनवतोय तर थोडंसं कमी म्हणजे 100 ग्रॅम आपण साखर ऍड करणार आहोत। आणि कंटिन्युअसली चालू ठेवायचं हे, नाहीतर खाली चिटकून बसतोय, त्याच्यामुळे मी सांगितलं भांडी शक्यतो मोठी घ्यायची, त्याच्यामुळे व्यवस्थित हलवता येतं। तर आता आपण आधी साखर ऍड करूया। तर इथे माझ्याकडे साखर आहे, तर मी व्यवस्थित ऍड करून घेतली आणि मिक्स करून घ्यायची। आता साखर वितळायला आणि त्याची बर्फीची स्टेज यायला कमीत कमी 15 ते 20 मिनिटं लागतात, खूप वेळ लागतो, कारण साखर पहिले मेल्ट होते आणि मग ती प्रॉपर शेप पकडायला वेळ लागतो। तर हे असंच व्यवस्थित करत राहायचं। खवा एकदम कंटिन्युअसली हलवून घेतलाय, न स्टॉप करता, मध्ये स्टॉप केलं तर चिटकतो बरं खवा। आणि आता आपण चेक करणार आहोत की योग्य स्टेजला आपला खवा आहे का नाही। तर कसं चेक करायचं, थोडंसं खवा हाताला घ्यायचा आणि हे पहा, हा चिटकत नाहीये माझ्या हाताला। जर तुमचा खवा झाला नसेल ना बर्फी योग्य, तर तो लगेच जेव्हा तुम्ही खवा आणलेला असतो ना कसं चिटकून बसतो हाताला, साखर टाकल्या तसा चिटकून बसतो। तर हा पहा व्यवस्थित गोळी होती ह्याचा, लाडू झाल्यासारखा। तर अशी झाली पाहिजे, म्हणजे आपला खवा व्यवस्थित परतून झालाय। आता मी ह्याच्यात 1 चमचा तूप ऍड करणार आहे आधी, जेणेकरून जेव्हा तुम्ही बर्फी सेट कराल ती व्यवस्थित मऊ राहिली पाहिजे, म्हणून ते मी ह्याच्यात 1 चमचा तूप ऍड करते।
तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि परत एकदा हलवून घ्यायचं व्यवस्थित. तूप सगळीकडे मिक्स झालं पाहिजे, कारण बर्फी मऊ राहिली पाहिजे म्हणून. तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. परत सगळ्या साईडचा खवा काढून तर या पद्धतीने, जेणेकरून तुमची बर्फी जेव्हा रेडी होईल तेव्हा ती मऊ राहील. तर आता झालंय. आता आपण बर्फी सेट करायला घेणार आहोत. तर मी गॅस बंद करते आणि पूर्ण साईडला काढून ठेवणार आहे, खाली जिथं थंड असेल तिथं, नाहीतर खवा परत चिटकतो खाली. आणि आपण बर्फी सेट करायला तयारी करूया. आपण बर्फी सेट करणार आहोत. त्यासाठी मी थोडंसं तूप लावून घेतलंय. बटर पेपर असेल तर ह्याची गरज पण नाही. तर आता आपण सगळा खवा ताटात काढून घेतोय. तर ह्या पद्धतीने, आणि थोडंसं तूप हाताला लावायचं आणि पसरून घ्यायचं, म्हणजे चटके जरा कमी बसतील. या पद्धतीने तर मी सर्व असंच पसरून घेते आपली बर्फी खव्याची. बर्फी एकदम व्यवस्थित सेट आहे. तुम्हाला हवं असेल तर याच टायमाला तुम्ही काजू बदामचे वरनं काप टाकू शकता, पण मी बर्फी कट केल्यानंतर वरतून टाकणारे काजू बदामचे काप. तुम्हाला हवं असेल तर आत्ताच टाकू शकता. ही बर्फी सेट व्हायला कमीत कमी आपल्याला 4 तास वाट बघायला लागते. गरम असतो खवा, त्याच्यामुळं पटकन हवी असेल तर फ्रीजमध्ये 10 मिनिटं ठेवून तुम्ही काढू शकता. तूप टाकणं का गरजेचं आहे, तर बर्फीची लाईफ टाईम वाढते, त्याच्यामुळं टाकणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं जरा जास्त दिवस बर्फी टिकेल तुमची, त्याच्यामुळं टाकायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे एक चव पण खूप छान लागते तूप टाकल्यामुळं. इथं आपली बर्फी एकदम व्यवस्थित सेट आहे. तर आपण ह्याला आता कट करून घेणार आहोत. व्यवस्थित कट करून घेते. आपण बाहेर जशी भेटते तशीच करणार आहोत, चौकोनीमध्ये. या पद्धतीने व्यवस्थित माझे काप करून झालेत. आता व्यवस्थित हलक्या हाताने काढून घ्यायची. शक्यतो सुरी वगैरे घालू नका, नाही तर साईडनी तुटते, सहज निघते. त्याच्यामुळं या पद्धतीने मी आधी साईडचा भाग काढून दाखवलाय. व्यवस्थित चौकोनी एक भाग काढून दाखवते. तर हे पहा, अति सुरेख, खूपच सुरेख. या पद्धतीने बाहेर भेटती तशीच झाली आहे, व्यवस्थित झाली आहे अगदी सर्व साईडनी. हे पहा. तर आता मी सर्व बर्फी अशीच साईडला काढून घेणार आहे. चला तर मग ही बर्फी एकदम व्यवस्थित इथं मी साईडला काढून घेतली. आता ती आपण एक एक ठेवणार आहोत व्यवस्थित. तर हे पहा, सगळ्या साईडनी एकदम व्यवस्थित झाली आहे या पद्धतीने. आणि थोडेसे पिस्ता असेल तर ग्रीन छान दिसेल. या पद्धतीने बदाम एक लावून घ्यायचे. तुम्ही जेव्हा सेट करता तेव्हाच लावले तरी चालतात, तेव्हा व्यवस्थित बसतात. पण मी हे आता चांगलं दिसावं म्हणून आता लावलेत या पद्धतीने. तर मी सर्व बर्फी अशीच ठेवून घेणार आहे. आता एकदम झटपट अशी आपली मावा बर्फी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. मावा बर्फी बनवायला फार सोपी आहे. 2 गोष्टीतच होते, मी रेसिपी दाखवल्याप्रमाणे फक्त. आणि बाकीच्या गोष्टी आपण डेकोरेशन साठी वापरतो. जर मावा म्हणजे खव्यामध्ये व्यवस्थित साखर मिक्स नाही केली, व्यवस्थित ते परतलं गेलं नाही, तर बर्फी सेट होत नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित परतलं गेलं पाहिजे, ते पूर्ण फ्लो होऊन जातं. आणि कसं ओळखायचं मी व्हिडिओमध्ये पण दाखवलंय. हातामध्ये घ्यायचं एक छोटासा गोळा त्याचा, आणि तो जर तुमच्या हाताला चिटकत नसेल खोवा, तर म्हणायचं आपला व्यवस्थित बर्फीसाठी बॅटर रेडी झालंय. तर इतक्या सोप्या पद्धतीने एक वेळेस खूप थिक झालं तर चालतं, पण पातळ होता कामा नाही, नाहीतर बर्फी सेट होणार नाही. त्याच्यामुळे थोडीशी काळजी घ्यायची. शुगर इथं आपण कमी वापरली आहे, म्हणजे साखर कमी वापरली आहे. तुम्ही जास्त पण वापरू शकता हवी असेल तर. तर एवढ्या सोप्या पद्धतीने होते माव्याची बर्फी. नक्की ट्राय करा या गौरी गणपतीला.
तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.